पुनश्च एकदा आदिम संस्कृती व संविधानिक हक्क चळवळ या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण बांधवांचं स्वागत आहे। बंधूंनो, आपण अनेक व्हिडिओ पाहिलं, आपण उत्तम प्रतिसाद दिला, याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करतो। परंतु आज सर्वात महत्त्वाचं आपण व्हिडिओ बघत आहोत आणि या व्हिडिओद्वारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे। तर आज जे 750 गोत्र म्हणतात, ती कोयावंशीय गंड समुदायाचे जे 750 गोत्र म्हणतात, ही खरंच गोत्र म्हणजेच आडनाव आहेत का? तर हे 750 हेच आडनाव अख्ख्या भारतातील आदिवासी जमातीमध्ये आहेत का? या संपूर्ण मूळ निवासी आदिवासी जमातींचे, तिथल्या गंडजीवांचे जे धर्मगुरू होते पहांदीपारी कुपारलिंगो, खरंच यांनी जे 750 चे आडनाव दाखवलेले आहेत। अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकामध्ये जे 750च आडनाव दाखवलेले आहेत। खरंच एक आचार आणि विचाराची बाब आहे की अख्ख्या भारतामध्ये ज्या आदिवासी जमाती आहेत, त्या संपूर्ण आदिवासी जमातींची आडनावे 750 याच गोत्रामध्ये येतात का? तर नाही बंधूंनो, भारतामध्ये अनेक अशा आदिवासी जमाती आहेत, त्यांचे आडनावे अर्थात गोत्र हे विविध प्रकारे आपल्याला बघायला मिळतो आहे। तर आज तेली समाजामध्ये सुद्धा नैता मळावी दिसून येतो, त्यानंतर लोहार समाजामध्ये सुद्धा मळावी वगैरे दिसून येतो। मग हे लोहार समाजाचे व्यक्ती किंवा ते तेली समाजाचे व्यक्ती हे कोया बिडारमध्ये खरंच येतात का? पहांदीपारी कुपारलिंगोच्या आदिवासी सगळ्या समुदायामध्ये मोडतात का? एक विवेचनाची बाब आहे। तर बंधूंनो, 750 ही गोत्र अनेक पुस्तकामध्ये आपल्याला दिसून पडतो, आपल्याला वाचायला मिळते। परंतु हे तुम्ही असं नका समजू की हे जे आमचे गोत्र आहेत, हे गोत्र 750 मध्ये नाही आहे। अर्थात हे 750 गोत्र हे फक्त आडनावे नसून जो 750 हा अंक जो आहे, हा अंक प्राकृतिक तत्वानुसार या प्रकृतीतील विविध घटकानुसार, प्रकृतीतील विविध प्रकारे चल विचार असणारे झाडे झुडपं, जंगल पहाड, ऊन वादळ वाडा पाऊस असे पंचतत्व, त्यानंतर ज्ञानेंद्रिय असतील, अशा विविध प्रकार या सृष्टीतील ज्या मानवाने निर्मित नसून त्या सृष्टीच्या परिपालनानुसार ज्या पंचतत्वाच्या आधारे मानवाची उत्पत्ती होतो आहे, अशा विविध घटकानुसार जो शुभांक तयार झालेला आहे ते म्हणजे 750। तर तुम्ही असे नका समजू की ह्या 750 मध्ये आमचे गोत्र नाही किंवा आडनावे नाही। तर हे 750 हा जो अंक आहे, हा गोत्रवाचक नसून प्रकृतीवाचक आहे। प्रकृतीतील विविध घटकानुसार हे शुभांक तयार करण्यात आलेला आहे। तिरु गेंदासिंह उईकेजी, प्रदेश अध्यक्ष, अखिल गोंडवाना कोया पुणे भूमिका सेवा संस्थान मध्य प्रदेश यांनी आचार्य मोतीराम दादा कंगाली तसेच तिरु सुनील सिंह तारामजी यांच्या विविध ग्रंथांमधून जे अध्ययन केलं, त्याचप्रमाणे विविध ग्रंथांचं त्यांनी अध्ययन केलं आणि त्या अध्ययनानंतर खरंच 750 हे गोत्र आहेत की शुभ अंक आहे। जे शुभ अंक पहांदीपारी कुपारलिंगोनी प्रकृतीच्या तत्वापासून ज्या कोया पुणेची स्थापना केली, प्रकृतीच्या विविध घटकापासून सगळ्या समुदायाची संरचना केली, तर याविषयी सखोल असे विश्लेषण आपल्या ग्रंथांमध्ये करून ठेवलेलं आहे की 750 हे गोत्र नसून ते शुभ अंक आहे। हे
त्यांच्या लिखाणावरून सिद्ध होतो आहे। प्रकृतीचा शुभांक 750 हे जे अंक आहेत, हे अंक प्रकृतीच्या नियमानुसार, प्रकृतीच्या तत्वानुसार एक दर्शनीय अंक आहेत। आणि वरील गेंदासिंहजी उईके यांनी विविध ग्रंथांचे अध्ययन करून जे 750 शुभांक विषयी जे सखोल असे विश्लेषण केलेलं आहे आणि त्या संपूर्ण बाबीचे मी जे अध्ययन केलेलं आहे आणि मला जो अध्ययनानंतर आणि विविध घटकाच्या अनुभवानंतर जे माझ्या लक्षात आलं की 750 हे गोत्र नसून 750 हे अंक प्रकृतीच्या नियमानुसार, प्रकृतीच्या परिचालनानुसार, प्रकृतीच्या विविध घटकानुसार जे मानवाला, जे गंडजीवाला जीवन जगण्यासाठी किंवा जीवन निर्माण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे अशा विविध घटकांपासून 750 हा जो अंक आहे हा शुभांक तयार झालेला आहे। आणि याविषयी मी आपल्याला थोडक्यात माहिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। गोंडवाना भूखंडाचा जो 750 हा जो अंक आहे, हा अंक प्रकृतीच्या विविध तत्वानुसार तयार केलेला आहे। 750 जे शुभांक आहेत हे अनेक लेखकांनी आणि त्यांच्या अध्ययनानुसार, अनुभवानुसार त्यांनी शुभांक म्हणून मान्यता दिलेली आहे। प्रकृती सदैव डावीकडून उजवीकडे जातो आहे। जसे पृथ्वी ही डावीकडून उजवीकडे फिरतो आहे आणि दिवस रात्र होतो आहे। आपण अनुभव घेत असाल की जे झाडं आहेत, ज्या झाडांना एखादी वेल, एखादी लता जर गुंडाळी मारत असेल तर ही डावीकडून उजवीकडे या पद्धतीनं वरच्या भागापर्यंत ती लता जातो आहे। हे प्रकृतीचा नियम आहे। तसेच भुजंग साप, ज्याला आपण नाग साप म्हणतो, हे सुद्धा डावीकडून उजव्या बाजूने गुंडाळी मारून ते बसण्याचा प्रयत्न करतात। ज्या भुजंगाला, ज्या नागाला आपल्या संविधानिक गोंडगोवारी जमातीमध्ये, कोपाल जमातीमध्ये भुजंग गोंगो म्हणून पूजण्याची जी प्रथा आहे, हेच भुजंग डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे गुंडाळी मारून बसतात। प्रकृतीचे तत्व हे डावीकडून उजवीकडे फिरतो आहे। याच प्रकृतीच्या नियमानुसार कोयापुनेम या सत्य धर्मामध्ये सुद्धा डावीकडून उजवीकडे वळण्याचा हा प्राकृतिक धर्म आजही प्राचीन काळापासून सुरू आहे। जेव्हा आम्ही एखादी संख्या मोजतो आहे तर ही संख्या डावीकडून उजवीकडे मोजतो आहे। जसं 3 अंकी संख्या असेल, जसं आपण गृहीत धरू की 750 आहे, तर ही 750 मापत असताना, आपण मोजत असताना प्रथम 0 ला आपण एकक म्हणतो, 5 ला आपण दशक म्हणतो आणि 7 ला आपण शतक म्हणतो। तर अशा पद्धतीनं लाखो करोडो पर्यंत ही जी संख्या आहे आपण डावीकडून उजव्या बाजूकडे मोजत चालतो आहे। ही प्रकृतीचा नियम आजही कोयापुनेमध्ये जे डावीकडून उजवीकडे जाण्याचा जो मार्ग आहे, हा दर्शन आजही बघायला मिळतो आहे। अनेक विद्वानांचे असे मत आहे की पृथ्वी ही नारंगी स्वरूपाची आहे, नारंगी रंगाची आहे आणि त्यांचा आकार सुद्धा गोलाकार आहे। त्याचप्रमाणे या सृष्टीमधील, या पृथ्वी तलावावरतील जे झाडं आहेत, ते झाडे जरी अमाप उंच असले तरी पण त्यांचा जो घेराव आहे, हा घेराव हा गोल प्रमाणात आहे, अर्थात शून्य स्वरूपामध्ये आहे। आकाशातील पडणारी पाण्याचे थेंब, चंद्र, सूर्य, ग्रह या प्रकृतीतील
सूर्यमंडळातील अनेक जे ग्रह आहेत यांचं दर्शन हे गोलाकार स्वरूपामध्ये होतो आहे। अर्थात या शून्यरूपी संसारामध्ये जो जीवन जन्माला येतो आहे, जो जीव जन्माला येतो आहे, जो गंडजीव जन्माला येतो आहे, तो जीव कधीतरी एके दिवशी मृत्यूच्या दारापर्यंत जातो आहे। अर्थात ते शून्य रूपामध्ये सुद्धा दफन केला जातो आहे। यानंतर महत्वाचा जो अंक आहे तो म्हणजे 5। आपण याच्या आधी एकक पाहिलं, आपण आता दशक बघू। तर या दशकातील जो महत्वाचा अंक आणि 750 या अंकातील मधला अंक म्हणजे 5। हे मधला अंक काय आहे, याची विशेषता काय आहे, हे आपण थोडक्यात जाणून घेऊ। भूगोल विद्वानांचे असे मत आहे की या भूमंडलात 5 प्राकृतिक शक्ती विद्यमान आहेत, जसे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश। या पृथ्वीवरील सर्व गंडजीवा निर्माण होण्यासाठी अर्थात प्रत्येक जीवांचा जन्म 5 प्राकृतिक शक्ती मिळून होतो आहे। पृथ्वीमध्ये माती तत्व बघायला मिळतो आहे। गोंडवाना भूभागात अंतिम संस्कार अर्थात मृतक संस्कार सुद्धा 5 प्रकारे केले जातो आहे। जसे गोंडवाना भूभागामध्ये गंडजीवांचे दर्शन माता पिता यांच्या क्रिया प्रक्रियेनुसार होतो आहे आणि आईच्या उदरामध्ये जीव निर्माण होतो आहे। यानंतर जेव्हा बाळाचा जन्म होतो आहे त्याच खोलीमध्ये बाळाचे नाळ मातीत गाळले जातो आहे। यानंतर मुलगा किंवा मुलगी झाल्यानंतर त्यांचे विवाह हे केले जाते आणि नंतर त्या जीवांचे मृत्यू होतो। अशा वेळी मातीत दफन करते वेळी तोंडाकडून शवाला माती दिली जाते। तर शेवटी मृत व्यक्तीच्या नावाने पेनकारण करून उतरण करून देवकारण करून आपल्या देवात मिसळवले सुद्धा जाते व मातीच्या देवाऱ्यावर पूजले जाते। म्हणून प्रकृतीत पृथ्वी अर्थात माती तत्वाची अत्यंत महत्वाची माहिती होतो आहे। दुसरं बघायला झालं तर आपण जल, जे पंचतत्वातील जल आहेत यांचं कार्य काय हे अत्यंत महत्वाचं आहे। तर 5 हे कार्य काय आहेत आपण याविषयी जाणून घेऊया। तर प्रथम आहे डोळ्यातून पडणारे आसू अर्थात पाणी हे सुख दुःखामध्ये दोन्ही वेळी निघत आहेत। दुसरं शरीराला अधिक ऊन लागली की त्या उन्हामुळे शरीरातून पाणी निघतो आहे, त्याला आपण घाम असे म्हणतो। शरीरातील मूत्राशयाच्या नलिकेमधून जो पाणी निघतो आहे त्याला आपण लघवी म्हणतो। चौथा आहे तोंडावाटे जो पाणी निघतो आहे त्याला आपण लाळ किंवा थूक असं म्हणतो। मानव शरीरामध्ये 70% हे पाण्याचं प्रमाण आहे आणि मानव हे गंडजीव हे सजीव हे पाण्याविना जगू शकत नाही। हे पाण्याचं महत्व, जलाचं महत्व। त्यानंतर आहे अग्नी। मानव शरीरामध्ये अग्नी सुद्धा 5 प्रकारे विद्यमान आहे। जसं प्रथम बघायला गेलं तर शरीर अग्नी, पूर्ण शरीर गरम असतो। दुसरं बघायला गेलं तर हृदय अग्नी, शरीराला गती प्रदान करतो आहे हृदय अग्नी, शरीराला गती प्रदान करतो आहे। तिसरं चक्षु अग्नी, कोणत्याही वस्तू व स्थान यांचे दर्शन करण्यास ही चक्षु अग्नी मदत करतो आहे। चौथा आहे पाचन अग्नी, शरीरातील जेवण किंवा अन्य वस्तू पाचन करण्यासाठी ही पाचन अग्नी अत्यंत महत्वाची आहे। पाचवं क्रोधाग्नी, एखादे कार्य मनासारखे न झाल्यास चीड निर्माण होतो किंवा
दुसऱ्या व्यक्तीकडून जर एखादी चूक झाली असेल तर त्या चुकीचं अत्यंत आपल्याला राग येतो आहे, क्रोध येतो आहे, म्हणून त्याच क्रोधाला क्रोधाग्नी सुद्धा म्हणतात. चौथा आहे वायू तत्व. मानव शरीरामध्ये अर्थात गंडजीवांमध्ये वायू हे सुद्धा 5 प्रकारे स्थित आहेत. पहिलं प्राणवायू. प्राणवायू हे हृदयात असते. दुसरं श्वासवायू जो नाकावाटे फुफ्फुसाद्वारे अहसास करू शकतो, आभास करू शकतो. तिसरा आहे अपानवायू. अपानवायू हे गुदामध्ये असते. चौथा आहे नाडीवायू. शरीरातील समस्त अंगातून नाडीद्वारा संचालित होतो आहे, त्याला नाडीवायू असे म्हणतात. पाचवा आहे पाचन क्रिया वायू. तर पाचवा ही पाचन क्रिया जी वायू आहे, कोणत्याही खाद्य पदार्थाला पचवण्यास मदत करतो आहे, त्याला पाचन क्रिया वायू असे म्हणतात. आता पाचवं बघू. या पंचतत्वातील 5वं तत्व म्हणजे हे आकाश. मनुष्याच्या शरीरात 5 प्रकारे आकाश बघायला मिळतात, जसे नजर, आवाज, अंतर, दृष्टी, ध्वनी आणि अनुभव. याप्रमाणे गंडजीवात 5 प्राकृतिक दर्शन आहेत. जसे मानण्यात आले आहेत की अर्थात मानव शरीरात 5 ज्ञानेंद्रिय सुद्धा विद्यमान आहेत, ज्यांच्यामुळे ज्ञान प्राप्त होतो आहे. विना ज्ञान क्रियेनं माणसाचा विकास होऊ शकत नाही, मानवाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून ज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे. तर हे झाले प्राकृतिक 5 तत्व आणि या 5 तत्वामधील विविध प्रकारे 5 तत्व. तर आपण यांच्या आधी पाहिलं होतं की शून्य म्हणजे काय, आणि आता आपण पाहिलं की 5 म्हणजे काय. तर हे जे 5 तत्व झालेलं आहे, हेच 5 तत्व आपण जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावतो आहे, ज्याला आपण मातीमध्ये दफन करतो आहे, त्या व्यक्तीला दफन करायच्या आधी किंवा दफन केल्यानंतर डावीकडून उजवीकडे आपण 5 फेऱ्या मारतो आहोत. अर्थात हे जे प्राकृतिक संपूर्ण तत्व आहेत, या तत्वांना मिळून तो 5 अंक तयार होतो आहे. त्यानंतर आपण बघू की 750 मधील शतक अर्थात 7 अंक. तर प्राकृतीचा शुभांक 750चा शतक अंक आहे 7. प्रथमतः 5 प्रकृतीचे 7 रंग आपल्याला बघायला मिळतात. एक आकाशी, दुसरा शेंद्रा, तिसरा जांभळा, चौथा लाल, 5वा पोपटा, 6वा हिरवा आणि 7वा पिवळा. तसेच प्राकृतिक सप्तक दिनमान सुद्धा होतात, जसे सूर्य, दुसरा आहे चंद्र, तिसरा आहे मंगल, चौथा आहे बुध, 5वा आहे गुरु, 6वा आहे शुक्र आणि 7वा आहे शनी. त्याच पद्धतीनं या प्रकृतीमध्ये 7 प्रकारचे आपल्याला स्वर बघायला मिळतात. जसे पहिला स, दुसरा रे, तिसरा ग, चौथा म, 5वा द, 6वा ध आणि 7वा नि. तसेच 7 जे रंग आहेत, या 7 रंगाचे प्राकृतिक जे गुणधर्म आहेत, हे गुणधर्म प्रथमतः आकाशी जो रंग आहे, हा आकाशी रंग गंभीर आणि शांतीचं सुद्धा प्रतीक आहे. दुसरा सेंद्रा रंग, जसं या सेंद्रा रंगाचे गुणधर्म म्हणजे ज्ञान आणि प्राकृतीचा प्रतीक म्हणून या सेंद्रा रंगाचं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरा रंग म्हणजे जांभळा. हे जांभळा रंग आकर्षित करणारा प्रतीक म्हणजे हे जांभळा रंग. त्याचप्रमाणे चौथा म्हणजे लाल रंग. लाल रंग गुरुत्वाकर्षण व प्रेमाचं
प्रतीक सुद्धा या लाल रंगाला प्रकृतीच्या नियमानुसार मानण्यात आलेला आहे। तसेच हिरवा रंग ज्ञान आणि जीव तत्वाचं प्रतीक म्हणून हिरव्या रंगाला मान्यता मिळालेली आहे। त्याचप्रमाणे पोपटा रंग ज्ञानी व प्रकृतीचा सुद्धा प्रतीक या पोपटा रंगाला मानण्यात आलेला आहे। सातवा पिवळा रंग, पिवळा रंग म्हणजे बौद्धिक ज्ञान व अस्तित्वाचं प्रतीक म्हणून या पिवळ्या रंगाला मान्यता मिळालेली आहे। आदी धर्मगुरू पहांदीपारी कुपारलिंगो यांना गंडजीवांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी 7 प्रकारे ज्ञान दिलेलं होतं। पहांदीपारी कुपारलिंगो यांनी आपल्या शिष्यांना आणि संपूर्ण गंडजीवांना 7 असे प्राकृतिक तत्व यांचं ज्ञान दिलेलं होतं की या प्राकृतिक 7 तत्वांमुळे मानव शरीर हा सुखमय कसा होऊ शकतो, त्या 7 तत्वाचे महत्त्व काय आणि त्या 7 प्रकारे कशा पद्धतीने संपूर्ण गंडजीवांनी आपले कर्तव्य पार पाडून समाजसेवा केली पाहिजे याचे सखोल असं ज्ञान आपल्या शिष्यांना आणि गंडजीवांना पहांदीपारी कुपारलिंगो यांनी दिलेलं होतं। तर प्रथम आई वडील यांची सेवा करणे, दुसरं आहे जे मुठवा आहेत, जे भूमिका आहेत, जे सगा आहेत, ज्यांनी समाजामध्ये सत्य धर्माची स्थापना केली, सत्य धर्माचा प्रचार केला, कोया पुनमचा प्रचार केला, अशा संपूर्ण मुठवांना, सगांना, भूमिकांना यांना सेवा जोहार करणे, यांची सेवा करणे असं वंदनीय दुसरा तत्व सुद्धा पहांदीपारी कुपारलिंगो यांनी सांगितलं आहे। कुटुंबातील पत्नी, मुलं बाळ, नातेगोती, जे इष्टमित्र मंडळी आहे, इष्टमित्र जे मंडळी आहे यांची सेवा करणे, यांना कुठल्याही पद्धतीचं कष्ट न देता विविध प्रकारे ज्या पद्धतीने जमतो त्या पद्धतीने यांची सेवा करणं हे सुद्धा पहांदीपारी कुपारलिंगो यांनी सांगितलं होतं। यानंतर 5वं आहे सगा समाजाची नित्यंत सेवा करणे। ज्या सगा समुदायामध्ये पहांदीपारी कुपारलिंगो यांनी अनेक जमातींना स्थान दिलेलं आहे, त्याच जमातीमध्ये कोपाल अर्थात गोवारी, जी संविधानिक गोवारी आहे, हे सुद्धा जमात त्या सगा समुदायामध्ये होती आणि म्हणून त्या संपूर्ण सगा समुदायातील ज्या आदिम जमाती होत्या, त्या आदिम जमातींचे जे सगा आहेत ते त्यांनी एकमेकाची सेवा करणं हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। तर जे बळादेव आहेत, पेरसापेण आहेत, जे सर्वोच्च शक्ती आहे, जे निराकार शक्ती आहे, यांचं वारंवार आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक धार्मिक विधीच्या वेळी त्यांची सेवा करणं, त्यांची मानता करणं हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। तर 7वं संपूर्ण कोयावंशीय सगांनी, गंडजीवांनी जो कोया पुनेम आहे, या कोया पुनेमच्या मूल्यानुसार आपलं परिपालन करून त्यांच्या आचार विचारावर चालावं, अशा प्रकारे पहांदीपारी कुपारलिंगो यांनी 7 प्रकारे चांगल्या पद्धतीनं हे दर्शन दिलेलं आहे आणि ते ज्ञान दिलेलं आहे, ज्ञानाच्या माध्यमातून ते दर्शन दिलेलं आहे। अशा पद्धतीने हे 7 जे अंक आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या संपूर्ण बाबी मिळून 750 हे जे अंक आहे हे अंक तयार झालेला आहे। बऱ्याच सगळ्या डोक्यामध्ये असा विचार येतो आहे की 750 हे 750 काय आहेत। या 750 मध्ये जे आडनाव दिलेले आहेत त्या आडनावामध्ये आमचे आडनाव का नाही, अशा विविध प्रकारे डोक्यामध्ये ज्या बाबी चालते आहेत बंधूंनो, ह्या बाबी ज्या आपल्या डोक्यामध्ये चालतो आहे 750 विषयी, हे निराधार आहेत। हे संपूर्ण 750 चे आडनावच नसून हे 750 प्रकृतीच्या विविध घटकांपासून तयार झालेलं आहे। जसे पंचतत्व, प्रकृतीतील शून्य रूप आणि प्रकृतीमध्ये ज्या 7 बाबी आहेत, 7 जे गुण आहेत,
सात ज्या बाबी आहेत, प्रकृतीचे सात जे वार आहेत, सात जे रंग आहेत, या प्राकृतिक घटकानुसार हे 750 हे शुभांक तयार झालेला आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे मोमेडियन जमातामध्ये 786 लिहिलं जातं, असे विविध असे समाज आहेत, त्या समाजामध्ये त्यांचा एक शुभांक असतो. त्याच पद्धतीनं हे 750 सुद्धा हे संपूर्ण कोयावंशीय गंडजीवांचं शुभांक म्हणून 750 हे अंक आहे. तर या 750 व्यतिरिक्त अनेक असे आडनावे आहेत जे 750 मध्ये आलेले नाहीत. तर भारतामध्ये असलेल्या अनेक जमातीमध्ये विविध प्रकारचे जे आडनावे आहेत, ही गोंड जमातीसोबत हे साम्य होत नाही, तर त्यांचं विविध आहे. तर काही ठिकाणी गोंड समाजातील, गोंड जमातीतील बऱ्याच अशा व्यक्तींनी आज आपले आडनावे 750 गोत्राच्या व्यतिरिक्त त्यांनी ठेवलेलं आहे. तर हे जे आडनावं नसून प्राकृतिक तत्वानुसार 750 जो अंक आहे, हा अंक तयार करण्यात आलेला आहे. म्हणून बांधवांनो, असे समजू नका की तुमची आडनावं हे 750 मध्ये नाही आहेत. यांचा अर्थ आपण ट्राईब नाही आहोत, आपण आदिवासी नाही आहोत, आपण मूळ निवासी नाही आहोत. तर तुमचं हे संपूर्ण मूळ निवासी आदिवासीत्व, कोया वंशीय तुमचे गण आहेत, कोपा गण आहेत, तुमचं कोपालचं अस्तित्व आहे, हडप्पातील तुमचं कोपालचं अस्तित्व आहे, हे संपूर्ण कोया पुणेच्या सारमध्ये दिसून येतो आहे, सगळ्या समुदायामध्ये दिसून येतो आहे. तुमचं मूळ अस्तित्व सगळ्या समुदायामध्ये दिसून येतो आहे. तर जेव्हा तुमचं मूळ अस्तित्व हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा आहे, बहांगाधारी म्हणून जे आचार्य मोतीराम दादा कंगाली यांनी शोधून काढलेलं आहे, तुमचे अस्तित्व सगळ्या समुदायामध्ये आहे. ज्या सगळ्या समुदायाची स्थापना पांदीपारी कुपारलिंगो यांनी केलेली आहे, त्या सगळा समुदाय म्हणजे तुमचं अस्तित्व कोपाल म्हणून आहे. तुमचं अस्तित्व इथे आहे की तुम्ही प्राचीन काळापासून पांदीपारी कुपारलिंगो आणि माता रायताळ जंगो यांच्या प्रतीकामध्ये काठ सावडीच्या झाडाखाली तुम्ही ढालीची गोंगो करतोय आणि ढालीची पूजा करताय, तुम्ही मूठ पूजा करताय, तुम्ही देव पूजा करताय. हे तुमचं अस्तित्व कोयावंशीय अस्तित्व आहे. ज्या कोया वंशामध्ये जे गण व्यवस्था होती, ज्या गण व्यवस्थामध्ये कोपाल नावाचं जे गण होतं, या कोपाल नावाच्या गणामधून जो कोपाल निर्माण झालं आणि आज मराठी भाषेमध्ये त्याला गोवारी असे संबोधतात. जी आदिवासी जमातीच्या महाराष्ट्र जी आदिवासी जमातीची सूची आहे, अनुसूचित जमातीची जी सूची आहे, त्या सूचीमध्ये संविधानिक सूचीमध्ये गोंड गोवारी नावानं आपण समाविष्ट आहोत. त्यांच्यामुळे हे 750 जे गोत्र आहेत, जे आपल्याला अनेक पुस्तकामध्ये मिळतात, हे फक्त गोत्र नसून विविध लेखकांनी आपापल्या पद्धतीने त्यांचे संदर्भ घेऊन ते गोत्र त्या ठिकाणी लिहून ठेवलेला, आडनाव लिहून ठेवलेले आहेत. परंतु वास्तविकता ही की धर्मगुरू पांदीपारी कुपारलिंगो यांनी जे प्रकृतीच्या तत्वानुसार, प्रकृतीच्या नियमानुसार संभूषकाच्या मार्गदर्शनातून या कोयापुणेंची स्थापना केली, सगळा सामाजिक संरचना निर्माण केली, हे प्रकृतीच्या नियमानुसार आहे. म्हणून प्रकृतीच्या तत्वानुसार हे 750 जे शुभांक आहेत हे प्राकृतिक आहेत, ना की आडनावे. म्हणून बंधूंनो, आपण कुठल्याही प्रकारचे शंका कुशंका न ठेवता यांचं विविध ग्रंथ आपण वाचन करावं, जेणेकरून आपल्याला 750 हे खरंच गोत्र आहेत की 750 हे शुभांक आहेत हे आपल्या लक्षात येईल. बंधूंनो, इतिहास फार खूप मोठा आहे, प्रकृतीचा इतिहास फार मोठा आहे. हे आपल्यापर्यंत पोहोचवणं, थोडक्यात पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. कारण व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे प्रकृतीतील विविध घटक जे आहेत, ते तत्व आहेत, हे तत्वांचं या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण मी सांगू शकत नाही. जे वास्तविक आहे, जे कामाचं आहे, जे आज आपल्या कामाचं आहे, तीच माहिती, कामाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करतो आहे. तर आता पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तिथपर्यंत सगळ्यांना जय शिवा.